स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपले आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेने माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या प्रगल्भ दृष्टिकोनातून आणि सूत्रबद्ध नियोजनातून महाराष्ट्र शासनाचे जनकल्याणकारी असे शासन आपल्या दारी हे अभियान सुरू झाले। सर्व योजना घेऊन आले शासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी। तमाम जनतेला सुवर्ण दिवस प्राप्त झाले। घर बसल्या जनतेची कामे होऊ लागली। शासकीय कार्यालयात वाया जाणारा वेळ वाचू लागला। मंत्रभूमी ते यंत्रभूमी आणि त्यापुढे तंत्रभूमी असा नावलौकिक मिळालेल्या नाशिकच्या पुण्यनगरीत आणि या वैभवशाली नाशिक जिल्ह्यात या योजनांमुळे शासकीय कामकाजाची गतिमानता वाढली आहे। जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व शासकीय कार्यालयांमार्फत शासनाच्या विविध योजना घेऊन थेट लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले आणि अत्यंत सुलभ अशा पद्धतीमुळे कमीत कमी वेळेत त्यांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या रोजगाराच्या विविध योजनात नाशिक जिल्हा देखील आघाडीवर आहे। जिल्ह्याचे जिव्हाळ्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनातून शासन आपल्या दारी अभियानांतर्गत शासनाच्या 53 विभागात एकूण 449 अनुकंपाधारकांना प्रत्यक्ष नोकरीचा लाभ मिळाला आहे। मी स्मिता मनीष डोंगरे, मला शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आलेली आहे। हे अभियान सुरू झाल्यापासून आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात याकरिता घेतलेल्या 100हून अधिक शिबिरांमधून 10,40,000 लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला असून यात शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता यांचा समावेश आहे। पाऊस थोडा कमी जास्त झाला, थोडा लेट झाला तरी त्याची आम्हाला शेततळ्यामुळे अडचण येत नाही। कांदा काढल्यावर मार्च एप्रिलमध्ये 500 ते 700 रुपये विकतो। तोच कांदा आपण साठवून ठेवला जून जुलै ऑगस्टमध्ये, आज 1800-1900-2200 रुपये भाव आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 89,567 प्रकरणांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी 77,980 घरकुले पूर्ण झाली आहेत। ही प्रशंसनीय बाब मानली जाते। माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नाशिक दौऱ्यात मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप व घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाची चावी वाटप करण्यात आली आहे। शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीतील उमेदवारांकरिता स्वयंरोजगाराच्या अनेक योजनांचा समावेश करून नाशिक जिल्ह्यात त्यात उत्तम विचार राबवण्यात आले आहेत। आनंद म्हणजे 5 लाख रुपये आम्हाला शासनाने दिले। आम्ही शासनाचे फार मोठे आभार मानतो। शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबातील व्यक्तींना उपजीविका वृद्धीसाठी सहकार्य करीत आहे। सदर शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि प्रकल्प तयार करून ते राबवले जात आहेत। या योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत 27 प्रकल्प हे विविध आदिवासी बहुल विभागांमध्ये सुरू असून 17,000 पेक्षा अधिक कुटुंबे त्याचा लाभ घेत आहेत। आदिवासी वनपट्टेधारक शेतकऱ्यांना शेडनेट करिता मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य दिले जात आहे। याच्यापासून आम्हाला मस्त फायदा झाला। आम्ही 3 पिकं काढले, आता डबल लागवड करायची आहे। शासनाची ही योजना चांगली आहे, म्हणजे शेडनेट म्हणजे अशा प्रकारे का आदिवासी वस्तीला कधीच न मिळणारी गोष्ट अशी शेतीसाठी उपयोगी ठरली। शासन आपल्या दारी ही योजना कायमस्वरूपी चालू असावी। नाशिक जिल्ह्यात याकरिता घेतलेल्या 100हून अधिक शिबिरांमधून लाभार्थ्यांना रेशन कार्डच्या सुविधेचा लाभ मिळाला आहे। या व्यतिरिक्त इगतपुरी तालुक्यात राजस्व अभियानांतर्गत 1084 इतक्या लाभार्थ्यांनी शिधापत्रिका सुविधेचा लाभ मिळवला आहे। जिल्हा तहसील अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्काची जमीन या संदर्भात 32,275 इतके दावे निकाली निघाले आहेत।
व उर्वरित कामकाज वेगाने सुरू आहे. या व्यतिरिक्त कृषी सेवा केंद्रांचे परवाने, आधार कार्ड, पॅन कार्ड, ई श्रम कार्ड, विवाह नोंदणी, शिकाऊ वाहन परवाना, पीएम किसान योजना, पीएम घरकुल योजना, भरती मेळावा, मुलींना सायकल वाटप, जॉब कार्ड, शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ, कृषी प्रदर्शन, नवीन मतदार नोंदणी, दिव्यांग साहित्य वाटप, सखी किट वाटप, डिजिटल इंडिया अशा असंख्य योजनांचा लाभ शासकीय कार्यालयांचे उंबरठे न झिजवता लाभार्थ्यांना घरपोच मिळवून देणारे आणि शासन आपल्या दारी हे अत्यंत महत्वाकांक्षी अभियान राबवणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचे नाव अग्रस्थानी आहे.